शेतकरी मित्रांनो नमस्कार. टेक्नो फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर तुमचे सगळ्यांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बायर क्रॉप सायन्स या कंपनीच्या जंप या कीटकनाशकाविषयी माहिती बघणार आहोत. माहिती घेत असताना त्यातील घटक असेल, त्याची मोड ऑफ ॲक्शन असेल, तसेच ते कोणकोणत्या किडींना नियंत्रित करते व त्याचे वापरण्याचे प्रमाण, अशा सर्व माहितीवरती आज आपण चर्चा करणार आहोत. माहिती घेण्याआधी अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. शेतकरी मित्रांनो, ज्यावेळी आपल्या विविध पिकात जर रस शोषक किडींचा प्रादुर्भाव जाणून येत असेल तर अशा वेळी आपण कोणते कीटकनाशक वापरले पाहिजे किंवा कमी खर्चात व स्वस्तात आपल्याला जर का चांगल्या पद्धतीत नियंत्रण मिळवायचे असेल तर बायर या कंपनीच्या जंप या कीटकनाशकाचा वापर जर का केला तर आपल्याला रिझल्ट हे चांगले मिळत असतात. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला जंप या कीटकनाशकाविषयी संपूर्ण माहिती ही मिळेल. शेतकरी मित्रांनो, बायर या कंपनीच्या जंप या कीटकनाशकात आपल्याला पिप्रोनिल हे 80% WG म्हणजेच वॉटर डिस्पर्सिबल ग्रॅन्युल या फॉर्म्युलेशनमध्ये आपल्याला पाहावयास मिळते. याची जर का आपण मोड ऑफ ॲक्शन बघितली तर हे एक कॉन्टॅक्ट व सिस्टमिक अशा दोन्ही पद्धतीत काम करते. हे फवारणी केल्यावरती पिकात शोषले जाते व पिकाच्या टिश्यूंमध्ये जाऊन हे संपूर्ण पिकाला संरक्षण देत असते. तसेच कीटकांच्या संपर्कात येताच हे कीटकांच्या मज्जासंस्थेवरती अटॅक करते व कीटकांना त्या ठिकाणी मारत असते. शेतकरी मित्रांनो, फवारणी केल्यावरती हे पिकामध्ये दीर्घकाळ आपल्याला नियंत्रण देत असते. तसेच हे पिकाच्या सिस्टीममध्ये जाऊन काम करते. तसेच पिकांच्या बाहेरील जे कीटक येतात तर त्यांनासुद्धा रोखत असते. फवारणी केल्यावर पिकात आपल्याला फायटोटॉनिक इफेक्टसुद्धा पाहावयास मिळतो, म्हणजे पीक हे तेजदार आपल्याला दिसत असते. तसेच जंप या कीटकनाशकाची फवारणी केल्यावरती आपल्याला उत्पादन वाढीसाठी सुद्धा मदत होत असते. पिकाची क्वालिटी व गुणवत्ता त्या ठिकाणी सुधारत असते. शेतकरी मित्रांनो, आपण याचा वापर कोणकोणत्या पिकात करू शकतो तर टमॅटो, मिरची, वांगी, आंबा, पेरू, कांदा अशा विविध भाजीपाला व फळवर्गीय पिकामध्ये आपण जंप या कीटकनाशकाचा वापर करू शकतो. तसेच हे कोणकोणत्या किडींना नियंत्रित करत असते तर थ्रिप्स, ॲफिड, लीफ फोल्डर, मावा, स्टेम बोरर, डायमंड ब्लॅक मॉथ अशा विविध किडींवरती आपल्याला चांगल्या पद्धतीने नियंत्रण त्या ठिकाणी जंप हे कीटकनाशक देत असते. तसेच याचा जर का आपण प्रमाणाचा विचार केला तर आपण प्रति लिटर पाण्यासाठी 0.3 ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी याचा वापर करू शकतो. तसेच आपल्याला जर का एकरी वापर करायचा झाला तर एकरी 60 ग्रॅम प्रति एकर आपण याचा वापर करू शकतो. तसेच आपल्याकडे जर का 20 लिटरचा पंप असेल तर 20 लिटरच्या पंपाला आपण 6 ग्रॅम वापरून त्या ठिकाणी फवारणी करू शकतो. शेतकरी मित्रांनो, याची जर का आपण रेनफास्टनेस बघितली तर रेनफास्टनेस ही 2 तासांची आहे. म्हणजे फवारणी केल्यावरती 2 तासांनी जरी पाऊस आला तरी आपल्याला चांगल्या पद्धतीने रिझल्ट हे मिळून जात असतात. तसेच पिकात फवारणी केल्यावरती आपल्याला 10 ते 12 दिवस हे चांगल्या पद्धतीने किडींवरती नियंत्रण त्या ठिकाणी देत असते. शेतकरी मित्रांनो, हे एक चांगले कॉन्टॅक्ट व सिस्टेमिक कीटकनाशक आहे व याचा वापर आपण विविध पिकातील जे काही रसशोषक किडी व आळी यांच्या नियंत्रणासाठी आपण याचा वापर करू शकतो. तरी कंपनी लेबलच्या सल्ल्यानुसार जर का आपण त्या ठिकाणी वापर केला तर आपल्याला जंप या कीटकनाशकाचे चांगले रिझल्ट हे मिळतील. शेतकरी मित्रांनो, आज आपण बायर या कंपनीच्या जंप या कीटकनाशकाविषयी माहिती घेतली. ती माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. तसंच तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.